सोनमजी जे बैठे बसले ते या संपूर्ण परीक्षा ज्या पेपर फुटतात आणि संपूर्ण देशातल्या युवा पिढी बर्बाद होते, त्यांच्या मानसिकतेमध्ये 17 लोकांनी आत्महत्या केली. म्हणजे ज्या मुलं पुढे जाऊ इच्छित होते अभ्यास करून, त्या 17 लोकांनी तरी प्रशासन म्हणजे राज्यकर्ते सिरियस नाही. हे सोनम आपल्या ह्याच्यावर बसू नये. उद्धवजींचं पण म्हणणं तेच आहे की तरुण पिढीला बर्बाद नका करू, त्यांच्या मार्गाने त्यांना जाऊ दे. आणि त्यासाठी तुम्ही या सगळ्या एक्झाम आणल्या ना, त्याचे पेपर फुटतात कसे? आणि फुटलेले लोक कोण आहेत? थांबा, ज्यांनी फोडले पेपर ते कोण आहेत? कुठल्या ह्याचे पदाधिकारी आहेत? ह्या येत आहे ना आपल्याकडे, कसा नजरअंदाज करू शकता? आता राहिला रामरक्षा. रामरक्षा हा रामदास कदमच्या बापाने लिहिली आहे. हे बोलायला कोणी दिला त्यांना अधिकार? अरे आधी तुला बोलता येते का बघ? काही बोलता म्हणजे तुम्हाला अभय आहे केंद्रापासूनचं, म्हणून काही करा राव, लाज बाळगा. त्या रामरक्षामध्ये ढुंगणाचं सोडलं आणि त्या सीसी कॅमेऱ्यावर टाकलं. ढुंगणाचं ते धोतर आहे ना ते सोडलं आणि सीसी कॅमेऱ्यावर टाकून चोऱ्या झाल्या. हे पण तुमच्याच लोकांनी आणलंय, सत्तेत बसलेल्या लोकांनी आणलं. त्याची लाज बाळगा. उद्धवजींनी रामरक्षा म्हणण्याचं का तुझ्या बापाने लिहिली रामरक्षा? उद्धवजींनी म्हणायची नाही. तू कोण? उगाच काहीतरी बोलून हे असे मायलेज घेऊ नका. रामरक्षा तुम्हाला वाटेल तेव्हा आम्ही बोलायची. आम्हाला वाटतंय आता देशाचं ज्या रामाला असं पकडून नेलं त्या रामाच्या मध्ये डल्ले मारतायत आणि त्या डल्ल्यांवर बाबा आता राम आमचं रक्षण करतो, आता बाबा आमच्यावर वेळ आली रामाचं रक्षण करण्याची. काय आहे त्याच्यावर बोला. राजकारण करता. तुमच्या बापाने लिहिली काय रामरक्षा? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.